नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं धनश्री डान्स स्कूलच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपल्याला कमेंट आली होती की गिअर शिफ्टिंग महत्त्वाचं आहे का गिअर टायमिंग. तर दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. ॲक्च्युली तुम्ही समजून घ्या, गिअर शिफ्टिंग करताना गिअर टायमिंग तितकंच महत्त्वाचं असतं. सगळ्यात पहिली गोष्ट ही ध्यानात ठेवा की जेव्हा तुम्ही गिअर शिफ्टिंग करता तेव्हा गिअर टायमिंग असणं सुद्धा गरजेचं आहे. आता हे कशा पद्धतीने बघायचं असतं, सगळ्यात पहिली गोष्ट ध्यानात घ्या त्याच्यामध्ये की कोणत्या रोडला कोणत्या गिअरवर गाडी चालवायची हे पहिले डोक्यात बसवा. काय म्हणतो व्यवस्थित आहे का? जर समजा कंजेस्टेड रोड असेल, अगदी गर्दीचा रोड असेल, तर नेहमी लक्षात ठेवा सेकंड गिअर किंवा नवशिके असेल तर फर्स्ट गिअर. दोन गोष्टी ठीक आहे. ह्याच्यानंतर दुसरी गोष्ट ध्यानात ठेवायची, जर समजा कन्व्हिनियंट रोड असेल, थोडा मोकळा रोड असेल जिथं गर्दी नाही आहे फारशी, सेकंड किंवा थर्ड गिअरवर चालवू शकता. आणि हायवे असेल, थोडीशी अजून चांगली गाडी शिकलात तुम्ही, आता थोडा कॉन्फिडन्स आलाय तुम्हाला, तर हायवेवरती तुम्ही चौथ्या गिअरवर सुद्धा गाडी ड्राईव्ह करू शकता. इथंपर्यंत लक्षात आलं? आता याच्यामध्ये पुढचा पॉईंट कुठला ध्यानात ठेवायचा? ज्यावेळी गाडी थांबलेली असते, आता आपली गाडी चालू आहे का? नाही, थांबलेली आहे, बरोबर ना? पूर्ण गाडी ज्यावेळी थांबलेली असते त्यावेळी लक्षात ठेवायचं, एकतर फर्स्ट गिअर किंवा रिव्हर्स गिअर. नीट आहे का? पूर्ण गाडी थांबलेली आहे, एकतर फर्स्ट गिअर घ्या किंवा रिव्हर्स गिअर. गाडी थांबलेला असताना सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ काहीच कामाचा नाही आहे. ह्याच्यानंतरचा पॉईंट लक्षात घ्यायचा, प्रत्येक गिअर शिफ्टिंगच्या वेळी तुम्हाला न्यूट्रलला अर्धा सेकंद स्टॉप करायचं आहे. ते कशा पद्धतीने करायचं असतं बघून घ्या एकदा. ही गोष्ट नेहमी ध्यानात ठेवायची की जेव्हा तुम्ही गिअर शिफ्टिंग करता, आता मी गिअर शिफ्टिंग करायला लागलो बघा. गिअर शिफ्टिंग करताना प्रत्येक गिअर न्यूट्रल अर्धा सेकंद सोडायचा. आता हा घेतला मी सेकंड गिअर, सेकंड गिअरवरनं थर्ड गिअरवर जाताना सोडायचा अर्धा सेकंद, थर्ड, परत फोर्थला अर्धा सेकंद सोडायचा, फोर्थ, परत थर्ड. काय करतोय बघा, न्यूट्रल अर्धा सेकंद सोडतोय. ही गोष्ट विसरायची नाहीये. त्याच्यानंतर हा पॉईंट ध्यानात ठेवायचा, नवशिके आहात तुम्ही, बरोबर ना? न्यू लर्नर्स आहात, त्यामुळे प्रत्येक टर्न हा सेकंड गिअरवरतीच घ्यायचा आहे तुम्हाला. प्रत्येक टर्न सेकंड गिअरवरतीच घ्यायचा आहे. त्याच्यानंतर काय ध्यानात ठेवायचं तुम्हाला? गिअर शिफ्टिंग करताना नेहमी गिअरकडे बघतो आपण. नवीन असताना आपण काय करतो? गिअरकडे बघतो. त्यामुळं आपल्या बच्चन साहेबांनी सांगूनच ठेवलंय, देखा आपने लापरवाही का नतीजा है. तर गिअर शिफ्टिंग करताना कधी सुद्धा गिअरकडे बघायचं नाही. गिअर शिफ्टिंग करताना नेहमी आपलं लक्ष समोर असलं पाहिजे. ही गोष्ट ध्यानात ठेवायची. तुम्ही गाडी स्टार्ट करता, आता इथं आपली गाडी थांबलेली आहे, बरोबर आहे? इथून तुम्ही स्टार्ट करून ऑन रोड लागता, त्यावेळी एक गोष्ट ध्यानात ठेवायची, साधारण 50 मीटर अंतरावर, म्हणजे कमीत कमी 10 ते 12 सेकंद, लईत लई 20 सेकंद, 20 सेकंदाच्या आतमध्ये तुमचा सेकंड गिअर पडला पाहिजे. फर्स्ट गिअरवर कार ड्राईव्ह करायची नसते. फर्स्ट गिअर हा नेहमी फक्त पिकअपसाठी वापरायचा. ऑलवेज गाडी तुम्हाला चालवायची आहे ती सेकंड गिअरवरती चालवायची आहे. इथंपर्यंत लक्षात आलं? ह्याच्यानंतरचा पॉईंट काय ध्यानात ठेवायचा आपल्याला, ज्यावेळेस गाडी पूर्ण थांबते किंवा तुम्ही थांबवता, ठीक आहे, गाडी समजा तुम्ही सिग्नलला नेलेली आहे किंवा गर्दीचं ठिकाण आहे, अचानक चौक आलाय मोठासा आणि तिथं तुम्हाला गाडी पूर्ण थांबवावी लागली आहे, ठीक आहे, तर त्यावेळी कुठलाही गिअर असू दे, गिअरकडे बघायचं नाही, गाडी थांबवण्याकडे लक्ष द्यायचं. गाडी थांबवण्याकडे म्हणजे क्लच दाबून तुम्हाला काय करायचं, गाडी पूर्ण ब्रेक दाबून थांबवायची. थांबवल्यानंतर ज्यावेळी तुम्ही गाडी पुन्हा पिकअप कराल, म्हणजे पुन्हा पुढे घ्यायसाठी पिकअप कराल, त्यावेळी फर्स्ट गिअर घ्यायचा आहे, मगच गाडी पुढे घ्यायची आहे. जर तुम्ही तिसऱ्या गिअरवर गाडी थांबवलेली असेल तर बरेच जण काय करतात, त्याच गिअरवर गाडी उठवायचा प्रयत्न करतात. हे आपल्याला करायचं नाहीये. तर एक गोष्ट ध्यानात ठेवा तुम्ही, ज्यावेळी आपण गाडी पूर्ण थांबवतो किंवा पूर्ण गाडी थांबली जाते, त्यावेळी आपण काय करतो, समजा आता चौथ्या गिअरवर आहोत किंवा चौथ्या गिअरवर कार ड्राईव्ह करत आहोत आपण, कुठल्याही प्रसंगासाठी आपल्याला गाडी पूर्ण थांबवायला लागली तर आपण काय करतो, क्लच दाबून पूर्ण ब्रेक दाबून गाडी थांबवतो. तर अशा वेळी आपण काय करतो, असा ब्रेक सोडतो आणि क्लच सोडून अशी गाडी पुढे घ्यायला जातो, त्यावेळी गाडी बंद पडते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायची, गाडीचे चाकं पूर्ण थांबलीत, गाडी कुठल्याही गिअरमध्ये असले त्या गिअरमधनं न्यूट्रल करायचं आणि फर्स्ट गिअर घेऊनच गाडी पुढे घ्यायची आपल्याला. समजा तुम्ही थर्ड गिअरवरती असाल, थर्ड गिअरवर गाडी थांबवली असेल तुम्ही अचानकच, तर ठीक आहे, न्यूट्रल करायचं तुम्हाला आणि फर्स्ट गिअर घेऊन मगच गाडी तुम्हाला पुढे घ्यायची आहे. ही गोष्ट ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, आपण बऱ्याच वेळा काय करतो, पूल वगैरे उतरत असताना किंवा थोडासा कॉन्फिडन्स आल्यानंतर कन्व्हिनियंट रोडला आपण थर्ड गिअरवरती गाडी ड्राईव्ह करत असतो. ड्राईव्ह करत असताना आपण बऱ्याच वेळा काय करतो, त्याच थर्ड गिअरवरती टर्न घेणं किंवा त्याच थर्ड गिअरवरती चौक क्रॉस करणं, त्याच थर्ड गिअरवरती आहे असं पुढे निघून जाणं गर्दीच्या ठिकाणी, ह्या गोष्टी टाळायच्यात आपण. आणि काय करायचं आहे, जर समजा तुम्हाला अशा थर्ड गिअरवरती असताना एखादा चौक दिसला, थोडासा स्पीड तुमचा कमी झाला, गाडी थोडी व्हायब्रेट होती असं वाटलं किंवा एखादा चौक क्रॉस करायचा टर्न असेल, तर ह्यावेळी आपल्याला एक गिअर कमी करायचं आणि गाडी सेकंड गिअरवर ड्राईव्ह करायची आहे. पुन्हा कन्व्हिनियंट रोड भेटला, पुन्हा थर्ड गिअर घ्या. ही गोष्ट ध्यानात ठेवायची. आणि सगळ्यात लास्ट अँड बेस्ट गोष्ट ध्यानात ठेवायची आपल्याला,
सेकंड गिअरवर गाडी ड्राईव्ह करत असताना आता इथून गाडी स्टार्ट केली मी, थोडंसं एक 50 मीटर अंतर कापल्यावर मी सेकंड गिअर घेतला बरोबर आहे. सेकंड गिअर घेतल्यानंतर आपल्याला एक स्पीड लिमिट दिलेलं आहे बरोबर, 10 ते 20. शहरामध्ये सिटीमध्ये तुम्ही 10 to 20 इथपर्यंत स्पीड लिमिट घेऊ शकता. जर समजा तुम्ही 20च्या वर जात असाल म्हणजे गाडी जाते, तुम्ही पाय ॲक्सिलेटरवर जोरात देत असाल तर तो देऊ नका, आणि जर देत असाल तर नक्कीच पुढचा गिअर घेऊन गाडी ड्राईव्ह करा. आहे त्या गिअरवर जर तुम्ही गाडी तशी ड्राईव्ह करत राहाल, इंजिनवर लोड येईल, गाडीचं काम निघेल, मेंटेनन्स निघेल. त्यामुळे ही गोष्ट ध्यानात ठेवायची आहे. गिअर शिफ्टिंगसाठी असणारे सगळ्या महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. तुमची कमेंट आली होती, त्या कमेंटवरती अख्खा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. अशाच जर तुम्हाला नवनवीन प्रकारचे व्हिडिओ हवे असतील, नवीन नवीन प्रकारच्या टिप्स तुम्हाला आपल्याकडून हव्या असतील तर कमेंट करायला विसरू नका. आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.